नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज नुकताच 11 ते 12 म्हणजे 12 जुलैला आज आपला एमपीएससी गट क चा मुख्य परीक्षा पेपर झालेला आहे 2025 सालचा. आता महत्वाचं काय आहे तर आपल्याला जो पेपर पहिला झाला त्या पेपर पहिल्यामध्ये जवळपास दोन महत्वाचे विषय आहेत. एक मराठी विषय आहे आणि एक इंग्रजी विषय आहे. तर आपल्याला काय करायचंय, इंग्रजीचे जे 50 प्रश्न आहेत त्यांची आपल्याला संभाव्य उत्तरं पाहायची आहेत. जे प्रश्न क्रमांक आहेत जवळपास 51 ते 100 आपल्या इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतात. त्याची जवळपास उत्तरं कशी असतील आता आयोग तर आन्सर की टाकेलच, त्यात काय वाद नाही. पण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करून तो प्रश्न कसा आहे त्याचं उत्तर कसं येतं आपण थोडक्यात बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे एमपीएससी तयारी करत आहेत त्यांना सुद्धा शेअर करत चला, त्यांना सांगत चला की आपल्या एमपीएससी फॅक्टरीवर आपण सध्या ह्या गोष्टी करत आहोत. आपण सेट ए मध्ये पाहूया. पहिले 1 ते 50 प्रश्न आहेत ते मराठीचे असणार आहेत आणि 51 ते 100 आहेत ते आपल्या इंग्रजी व्याकरणचे असतील. आता 51 ते 100 जे प्रश्न आहेत त्याचं आपण सविस्तर थोडक्यात एकदम चांगलं विश्लेषण करूया. तर हा सेट 1 ए आहे आणि तुम्हाला जो पेपर आहे पहिला तो तुम्हाला 1 तासाचा असतो. म्हणजेच तुम्हाला 100 प्रश्न जे असतात मराठी इंग्रजी व्याकरणाचे मिळून ते तुम्हाला जवळपास 1 तासामध्ये सोडवायचे आहेत, म्हणजे 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. तर आता पेपर बाहेर एक्झाम हॉलच्या आल्यावर तुम्हाला बराच सोपा सुद्धा वाटतो की मला पेपर सोपा गेला किंवा मला चांगले मार्क्स पडणार. पण आता उद्या परवापर्यंत आयोगाचे आन्सर की येईलच, तुम्ही सुद्धा एखादा पाहू शकता तुमचे काय चुकीचे किंवा बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांना एकदा समजावं की कशा प्रकारचा पॅटर्न असतो, की एलिमिनेशन मेथड कसं असतं. त्या वेळेत म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये काय करायचं आहे, चांगल्या प्रकारचा तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा एक पर्याय काढायचा आहे. पहिला प्रश्न बघा, चूज फ्रॉम द फॉलोइंग अन ऑप्शन विथ द करेक्ट सिनॉनिम. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, करेक्ट सिनॉनिम विचारलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं हे करेक्ट सिनॉनिम म्हणजे काय तुम्हाला समर्थी सांगायचं आहे. त्यांनी ग्रुप केलेले आहेत. आता असल्या प्रश्न लक्षात ठेवा, तुम्ही कधीही माघार घ्यायची नाही कारण हे तुम्हाला सुटण्यासारखे असतात. आपण थोडक्यात बघूया. आता इथे लक्ष द्या. पहिला प्रश्न काय, पहिला स्टेटमेंट काय बघा, मला सिनॉनिम सांगायचे आहेत, सिनॉनिम वर्ड पेअर्स. आलं लक्षात. आता काय केले बघा इथं, डिस्मल ग्लूमी, डिस्मल ग्लूमी सिनॉनिम आहेत. नेव, नेव म्हणजे नवखा नवीन, आर्टलेस किंवा सिंपल, ठीक आहे. डिनाय, रिफ्यूज हे सुद्धा सिनॉनिमस वाटते म्हणजे नकार देणे. आयडल आणि बिझी. आता मला सांगा, आयडल म्हणजे आळशी, आयडियल नव्हे, आयडल आळशी, आणि बिझी म्हणजे काय, स्वतःला मग्न ठेवणारा. मग सिनॉनिम आहेत का, नाही. म्हणजे मला डी इथं चुकीचा वाटतोय बघा, पूर्ण डी मध्ये हे चुकीचं आहे. एक जरी चुकलं तुम्हाला ते आन्सर इलिमिनेट करायचं आहे, ऑप्शन इलिमिनेट करायचं आहे. मॅड, इन्सेन चालू शकतं. स्लाय, सायलंट माहित नसेल तर ठीक आहे. पियस, वाईज, रेअर, अबंडंट. आता मला सांगा रेअर अबंडंटचा काय संबंध आहे. रेअर म्हणजे दुर्मिळ, अबंडंट म्हणजे खूप जास्त पुष्कळ, दोन्ही जमत नाहीत सिनॉनिमस म्हणून. म्हणजे मी बी सुद्धा कॅन्सल केला. तर याचा बरोबरचा पर्याय कोणता असणार आहे लक्षात ठेवा, तो म्हणजे ए, डिस्मल आणि ग्लूमी समानार्थी आहेत. त्याचबरोबर नेव आणि आर्टलेस किंवा सिंपल हे सुद्धा समानार्थी आहेत. त्यानंतर तुम्हाला जोड्या विचारत याचा बरोबरचा पर्याय असणार आहे 3. त्यानंतर पुन्हा त्याच पॅटर्नचा म्हणजे ह्यावेळी असं पाहायला मिळतं की आयोगानं काय केलेलं आहे, त्याच पॅटर्नचे 2-3 व्हरायटी एक्झाम्पल टाकलेले आहेत. आता काय विचारले बघा, अँटोनिम वर्ड पेअर्स. पेअर सांगायचे म्हणजे तुम्हाला 2 शब्दांचा एक गट सांगायचा आहे. अँटोनिम, ह्युमिलिटी म्हणजे विनम्रपणा, ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा अँटोनिम आहे. मॉर्बिड, मॉर्बिड म्हणजे थोडा आपण काय म्हणतो वीक असणारा, ज्याची तब्येत चांगली नाहीये. आणि हेल्दी म्हटलं की लक्षात ठेवायचं तो थोडासा चांगला आरोग्यदायी आहे किंवा निरोगी आहे. आता हे बरोबर जमते. आपण बाकीचे बघूया. मोशन, रेस्ट, मोशन म्हणजे हालचालीमध्ये, रेस्ट म्हणजे थांबलेला, ठीक आहे, हे सुद्धा अँटोनिम आहे. आता मला सांगा मास्टर आणि ओनर हे कसं काय अँटोनिम आहे. मास्टर म्हणजे मालक झाला, ओनर म्हणजे पण मालक झाला. म्हणजेच काय, मला इथे डी समजतो, डी चुकलेला आहे, कॅन्सल केला. माइल्ड, मध्यम स्वरूपाचा, मऊ स्वरूपाचा. हार्श, कठीण स्वरूपाचा. लिबर्टी, फ्रीडम कसं काय अँटोनिम होऊन जाईल, सी सुद्धा कॅन्सल झाला. एक्सट्रिन्सिक, एक्सटर्नल बरोबर आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे खूप जास्त बाहेरचा, आउटवर्ड किंवा एक्सटर्नल म्हणतो. पण फॉल्स, रॉंग कसं काय अँटोनिम आहे बरं. फॉल्स म्हणजे चुकीचा, रॉंग म्हणजे पण चुकीचा. म्हणजेच काय, पुन्हा बी गेला, राहिला कुठला पर्याय, ए पर्याय बरोबर आहे. लक्षात. पुढचा प्रश्न आहे 53वा. आता प्रत्येक सेटमध्ये या प्रश्नांचा क्रम उलटा सुलटा असणार आहे पण प्रश्न मात्र सेमच असतात, लक्षात ठेवायचे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. These events led up to the establishment of republic. These events culminated in the establishment of a republic. दोन्ही मध्ये काही वेगळा फरक नाही. फक्त आयोगाचा पॅटर्न काय होता, लेड अप टू आणि कल्मिनेटेड इन. म्हणजे हे तुम्हाला काय करायचे आहेत, जे आपले प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात बघा, प्रिपोजिशनल वर्ब्स, ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच लेड अप बरोबर आहे. लेड अप म्हणजे त्यासाठी त्याची सुरुवात म्हणजे लेड अप झालं, आणि कल्मिनेटेड इन म्हणजे तर त्याची सुरुवात त्यामध्ये झाली. दोन्ही बरोबर आहेत. ए आणि दोन्ही करेक्ट आहेत. देन पुढचा आहे
चूज द ऑड वर्ड. आता ऑड वर्ड बघा, हा थोडासा वेगळा पॅटर्नचा आहे, म्हणजे गटातनं बसणारा. मला सांगा, ह्या नेशनला, नेशन शब्द आहे, त्याला मी एल नावाचा काय जोडला, सफिक्स जोडला, तर नॅशनल झाला. ओरिजिन नावाचा शब्द आहे, त्याला मी एल जोडला, म्हणजे बरोबर त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स जोडला, अगेन तो ओरिजिनल झाला. ऍब्डॉमिन नावाचा शब्द, ऍब्डॉमिन म्हणजे पोटावरचा, हा पोटाचा भाग. ऍब्डॉमिन नावाचा शब्द आहे, त्याला एल जोडला, ऍब्डॉमिनल झाला. पण हा शब्द आहे का, मला सांगा, हा शब्द आहे का? याचा शब्द ओरिजिनल कोणता आहे? रूट वर्ड आहे फोकस. फोकस हा तुम्ही फोकल करू शकला असता, पण जर मी एल लावायला गेलो तर एफओसी नावाचा शब्दच नाहीये, म्हणजे हा तुमचा ऑड शब्द झाला. किंवा तुम्ही याच्यामध्ये पॅटर्न करू शकता, नाऊनला जर एल लागलं तर ते कदाचित ऍडजेक्टिव्ह होऊ शकतं. म्हणजे नाऊन बघा, नेशन नावाचं नाऊन आहे, त्याला एल लागला, ऍडजेक्टिव्ह झाला, या प्रकारे. ठीक आहे, त्याचा बरोबरचा पर्याय कोणता आहे? ऑड मधला तिसरा. चूज द मिसस्पेल्ड. आता इथं बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज झाले असतील. खूप जास्त जणांना वाटत असेल की सर ट्रँक्युल नावाचा शब्द असा असतो, आणि जर त्याला ट्रँक्विलिटी करायचं असेल तर ते असं होऊन जातं, ट्रँक्विलिटी. बरोबर, सिंगल एल लागतं, पण सिंगल एल डबल एल दोन्ही चालतं, लक्षात ठेवायचं. इथं सिमेट्री डबल एम बरोबर आहे. ऑकेजनली, इथं बघा, ऑकेजनली मध्ये डबल एस लागत नाही. ऑकेजन मध्ये लक्षात ठेवायचं डबल सी मात्र सिंगल एस लागतं. क्लिअर? पण इथे काय केलं, डबल एस लागलेला आहे. प्रिव्हिलेज बरोबर आहे. मग सिमेट्री, ट्रँक्विलिटी आणि प्रिव्हिलेज बरोबर आहे. त्याने विचारले मिसस्पेल्ड. मिसस्पेल्ड एक्झॅक्टली असणार आहे ऑकेजनली. ऑकेजनली मध्ये डबल एस लावायची गरज नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक पहिला. आता गडबड करू नका, इथे 3 दिले बघा. इथे स्टेटमेंट वर शब्द तिसरा आहे, त्याचा पर्याय मात्र पहिला आहे. ठीक आहे, मिसस्पेल्ड. पुढचा, वी डू नथिंग इन द वेस्टलँड. द बोगनविलिया लुक्स नाईस. शी लेफ्ट ऑल हर मनी टू अन ऑर्फनेज. ऑल विमेन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन. विचारले दीज आर एक्झाम्पल्स ऑफ. तुम्हाला कुठल्याही वाक्यामध्ये कुठलंही कंजक्शन दिसत नाही, आणि जर वाक्यामध्ये कुठलंही कंजक्शन नसेल तर ते साधं सरळ वाक्य असतं, म्हणजेच ते सिंपल सेंटेन्स असतं. काही डोकं लावायची गरज नाहीये, सिंपल तुम्हाला प्रश्न दिला होता. आय बिलीव्ह दॅट ओनली सेल्फलेस पीपल कॅन डू जस्टिस टू ह्युमन बिंग्स. आता फक्त बघा, तिने प्रश्न काय विचारलेला आहे, तुम्हाला क्लॉज सांगायचा आहे. बघा, आय बिलीव्ह दॅट, दे डिक्लेअर्ड दॅट, द पोलीस सेड दॅट, आणि व्हॉट ही सेड इज ट्रू. म्हणजेच काय, या 4 मध्ये मला एकच क्लॉजचा पॅटर्न दिसतोय, तो म्हणजे नाऊन क्लॉज. जेव्हा तुम्ही आय बिलीव्ह दॅट, व्हॉट आय बिलीव्ह, मी कशावर विश्वास ठेवतो, तर ओनली सेल्फलेस पीपल कॅन डू जस्टिस. मग जर तुमचा व्हॉट न प्रश्न विचारल्यावर हे तुमचं उत्तर येत असेल तर तुमचा झाला तो नाऊन क्लॉज. सिंपल प्रश्न होता. इथं विद्यार्थी कन्फ्युज झाले असतील, पण याचा पर्याय तुम्हाला 2 घेऊन जायचा आहे. अ नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. एकदम तुम्हाला बोनसवाला प्रश्न दिला होता. अ नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आता नाऊन फ्रेज म्हणजे काय, तर नाम शब्द समूह, नामासाठी आलेला किंवा नामासोबत आलेला शब्द समूह, ज्यामध्ये नामाचा उल्लेख आहे. विचारले काय, नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ डॅश ऍज इट्स हेड. अरे, जर नाऊन फ्रेज आला असेल, त्याचा हेड कोण असणार, त्याचा हेड नाऊनच असेल. पर्याय क्रमांक कुठला आहे, चौथा आहे. म्हणजे इथं तुम्हाला बिंदास्त 1 मार्क मिळाला असतं, लक्षात ठेवायचं. उमेश सेड दॅट. आता इथं थोडंसं संदिग्ध वाटते, कारण पहिली गोष्ट म्हणजे उमेश सेड टू हिज फादर, आय नीड मोर मनी. द अंडरलाईन क्लॉज इन दिस सेंटेन्स इज. त्यांनी इथं क्लॉज विचारलेला आहे, आणि इथं मात्र क्लॉजचा कुठलाच प्रकार दिसत नाही. हे सगळे ग्रामरचे मेन हेडिंग, म्हणजे मेन तुमच्या घटकांचे प्रकार आहेत. हा पहिला पर्याय मी कॅन्सल केला. आता डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट नरेशन, रिपोर्टेड स्पीच, तिन्ही गोष्टी वाटू शकतात. पण इथं थोडंसं मला संदिग्ध असं वाटते, आयोग काहीतरी करू शकेल, कारण क्लॉजचा इथं प्रकारच नाहीये. पण स्पीच आपण टॉपिक केलेला आहे, तर तुम्ही इथं डायरेक्ट स्पीच सध्या घेऊ शकता. कदाचित आयोगाच्या सेकंड कीला किंवा इकडे तिकडे थोडा बदल होऊ शकतो. संदिग्ध उत्तर असं वाटतील तुम्हाला, मी सांगेन, लक्षात ठेवायचं. सध्या इथं 2 घेऊन जाऊ शकता, पण इथं मात्र कमी जास्त होऊ शकते. मी तुम्हाला स्टार हॅश पण द्यायला लागलो. पुढं, टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड्स. जर तुम्हाला एखाद्या माहितीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये अजून काय ऍड करायचं असेल, तुम्ही कशाने ऍड करता सांगा. वाक्याचा, शब्दाचा अर्थ बघा. अँड, राम अँड श्याम. मी राम सोबत श्यामला पण ऍड केलं, बरोबर ना, म्हणजे अँड येतं. फर्दर मोर, ठीक आहे. द स्कूल वॉज नॉट टुडे, द स्कूल वॉज नॉट ओपन. फर्दर मोर, नेक्स्ट डे इज अ हॉलिडे. त्याच्यामध्ये ऍड केलं की फर्दर मोर, पुन्हा पुढं, म्हणजे हे सुद्धा येतं त्याच्यामध्ये लिंकिंग वर्ड्स मध्ये. इन ऍडिशन, ओके, इन ऍडिशन म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा ऍड करून तुम्ही बघू शकला असता. ऍडिशन म्हणजे इथं ते झालं ना, म्हणजे हे पण बरोबर आहे. तर जनरली मध्ये आपण कधीही लिंकिंग वर्ड मध्ये ऍड करत नाही. जनरली म्हणजे शक्यतो त्या म्हणतो ना, साधारणपणे, जे सर्वसाधारणपणे चालत आपण तो जनरली. त्यामुळे पर्यायचा 3 असणार, लक्षात ठेवायचा. पुढचा,
वी ऑट टू. अरे हे तर काय तुम्हाला बोनस मार्क आहे. ऑट टू काय असतं? मॉडल अंडरलाईन काय असतं? मॉरल ऑब्लिगेशन. काय वेगळं करायची गरजच नाही. तुझा पर्याय क्रमांक दुसरा येणार. पण कन्फ्युज व्हायचं नाही. मॉरल ऑब्लिगेशन आहे, पर्याय 1 ला जायचं नाही. 1 चा पर्याय आहे डी ओनली. तुम्हाला 2 ला पर्याय यायचा आहे. हे असलं काय नसतं. नॅशनल ऑब्लिगेशन, एक्सटर्नल ऑब्लिगेशन, मॉरल ऑब्लिगेशन म्हणजे ही तुमची इथिकल मॉरल ड्युटी आहे. ठीक आहे. देन 62 आयडेंटिफाय द कॅटेगरीज. हा थोडासा जबरदस्त प्रश्न होता. मी स्टार्ट करतो. आजकाल एमपीएससी थोडा आपला पॅटर्न थोडासा बदलत आहे. आता बरेच लोक तुम्हाला म्हणतील पीवायक्यू बघा, पीवायक्यू बघा. ते म्हणणारे जे आहेत त्यांनी परीक्षा दिलेल्या नाहीये. पीवायक्यूचा संदर्भ कुठंतरी एका दुसऱ्या ठिकाणी येऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की सगळं पीवायक्यू येणार आहे. आणि गेले आयोग कितीतरी वर्ष परीक्षा घ्यायला लागली. त्याच्यामध्ये सुद्धा आयोग स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंटच करेल. त्यामुळे असं आता गृहीत धरू नका की बाबा सगळं पीवायक्यूवर आहे. पीवायक्यू तुम्हाला फक्त सोडवण्याचं स्किल देतात, ना की तुम्हाला फक्त ते पाठ करून तेच पुन्हा प्रश्न दिला असं वाटतं. अजिबात नाही. आय फील सम पेन फ्रॉम द इंजुरी. मला काही अडचण आहे, पेन आहे, दर्द आहे. मग कशामुळे? इंजुरीमुळे. म्हणजे मला काही लागल्यामुळे, मला काही दुखापत झाल्यामुळे. आता मला सांगा, हे फील म्हणजे वाटणे. म्हणजे इथं तुमचं मेन क्रिया आहे, म्हणजे मेन ऍक्शन आहे. आता पहिले ते ऍक्शन तुम्हाला कुठे दिसते? हे ऍक्शन आहे का? नाही. म्हणजे 3-4 पर्याय कॅन्सल झाले. क्लिअर? पुढं द कम्फर्टर फील सॉफ्ट. जो कम्फर्टर असतो तो सॉफ्ट फील करून देतो. सॉफ्ट फील करून देणे म्हणजेच काय? या कम्फर्टरला हे सॉफ्ट फील करून देण्याचं मी लिंकिंग एक शब्द वापरला. लिंकिंग म्हणजे मी जोडला त्याला. म्हणजे काय आलं इथं बघा, दुसऱ्याला मात्र लिंकिंग आलं. इथं ऍक्शन आहे. पहिला पर्याय बरोबर. म्हणजे मी अजून प्रश्न पूर्ण वाचला पण नाही तरी माझे पर्याय निघलेले आहे. त्याच प्रकारे वी टेस्ट द फाईन वाईन्स. आम्ही फाईन वाईन, चांगल्या प्रतीची वाईन टेस्ट करतो. टेस्ट करण्याची क्रिया आहे म्हणजे मेन ऍक्शन आहे. ते ऍक्शन झालं. द वाईन टेस्ट फाईन. वाईन कशी लागते? फाईन लागते. त्याला लिंक केलेलं आहे. म्हणजे तुमच्या मेन नाउन मध्ये आणि मेन तुमचं जे काही त्याला आपण काय म्हणतो प्रेडिकेट आहे, लिंकीकरणाचं काम कोणी केलं? तर टेस्टने केलं. म्हणजेच काय? पहिला पर्याय बरोबर. ऍक्शन लिंकिंग, ऍक्शन लिंकिंग. क्लिअर? हा स्टार केला कारण हा थोडासा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न वाटला. द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन्स. द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. अगेन याला स्टार करा. आता आपण अभ्यास करत असताना फक्त बेसिक गोष्टी करत असतो एमपीएससी मध्ये, पण इथून पुढे लक्षात ठेवायचं तुम्हाला कॉन्कॉर्डचे काही महत्वाचे नियम माहिती पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा याचं उत्तर असणार नॅशनल कॉन्कॉर्ड. आता नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं तुमचा कर्ता कसाही असेल तर त्या कर्त्यानुसार तुम्हाला काही क्रियापद लागतात. पण शक्यतो लक्षात ठेवायचं जे तुमचे समूहवाचक आहेत, जे कलेक्टिव्ह नाउन आहेत, तिथं बघा पब्लिक आहे, कमिटी आहे. मग कमिटी असतं, टीम असतं, पब्लिक असतं, कुठलेही घ्या. अशामध्ये तुम्ही कन्फ्युज होता की बाबा पब्लिक तर एक वचन का अनेक वचन, मग आर लागतं का? आता पब्लिकला मी पूर्णपणे एकत्र आणलं, त्याला आर केलं. द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. कमिटीनं त्याला आपण काय म्हणतो? वेगवेगळ्या अँगलनं ती रिक्वेस्ट कन्सिडर केलेली आहे. मग जर समूहवाचकला जर वर्ब अग्रीमेंट मॅच होत नसेल किंवा होत असेल, तुम्हाला नॉशनल घ्यावं लागेल. आणि जर ग्रॅमेटिकल असेल, ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्ड कुठला असतो? सिंपल. जसा सब्जेक्ट एक वचन असेल, वर्ब एक वचन असणार. सब्जेक्ट अनेक वचन असेल, वर्ब अनेक वचन असणार. हे सिंपल असतं. ते असं तुमचं ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्ड. आलं का लक्षात? या 2-3 प्रकारचे लक्षात ठेवायचे. हा अजिबात पर्याय येणार नाही. कॉम्प्लिमेंटचा संबंधच नाही. बी ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच बी स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा, चूज अन ऑप्शन्स कंटेनिंग द वर्ब्स विथ द करेक्ट टाइप्स. आता वर्ब सगळे तयारी करतात, पण वीक वर्ब आणि स्ट्रॉंग वर्ब कोण जास्त तयारी करत नाही. कधी पण लक्षात ठेवायचं. वीक वर्ब कसा असतो? जर त्याच्या शेवटी ईडी किंवा डी लागतो तो वीक वर्ब असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं वॉक. वॉक नावाचा एक क्रियापद आहे, त्याला वॉक लागलं ना V2 करताना, तो वीक वर्ब झाला का? त्याला ईडी लागली. लक्षात ठेवायचं. तसं इथं बघा पोस्टेड, या पोस्टला ईडी लागलं म्हणजे वीक वर्ब आहे. आलं का लक्षात? सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर आता फ्ली नावाचा क्रियापद आहे. फ्ली म्हणजे पळून जाणे. लक्षात ठेवायचं. पळून किंवा उडून जाणे पण होतं त्याचं. फ्लाय नव्हे, फ्लाय वेगळा आहे, फ्ली वेगळा आहे. पण फ्लीट नावाचं क्रियापद ते नाहीच आहे. फ्लीट नावाचा नाऊन आहे. म्हणजे काय? इथं तुम्हाला कॅन्सल करता आलं असतं. सी इथं तुम्हाला कुठे दिसतोय बघा, इथं कॅन्सल होऊ शकतं. मला डी पाहिजे आहे, इथं डी आहे. आता बघा फीलचं सुद्धा फेल्ट लागतं. म्हणजे तुम्हाला जर त्या शब्दाच्या शेवटी टी लागत असेल, तो सुद्धा तुमचा काय असणार आहे? तर तुमचा तो वीक वर्ब असणार आहे. मग इथं आपण काय म्हणूया? ओके, फील, फेल्ट हा वीक वर्ब आपण पकडू शकतो. आता बघा हे सुद्धा वीक वर्बचा पॅटर्न आहे. त्याचबरोबर जर कन्व्हर्जन टी मध्ये होत असेल, तो सुद्धा वीक वर्बचा पॅटर्न आहे. तर सध्या इथं फीलचा मी फेल्ट केला. आणि जे वेगळे पूर्ण असतात, फॉर एक्झाम्पल सिंग, सॅंग, संग, स्विम, स्वॅम, स्वम, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ते स्ट्रॉंग वर्ब असतात.
ज्यांचा प्रॉपर फॉर्मॅट जमतो ते स्ट्रॉंग वर बसणार, ज्यांना ईडी लागतो किंवा फक्त टी लागतो ते वीक वर बसतात. आता इथे सीटचा मी सॅट केला तर तो वीक वर दिलेला आहे. आता मला पर्याय घेऊन जावं लागेल. पर्यायामध्ये बी आणि डी असे दोन ऑप्शन दिसत आहेत बघा. पण इथं पाहायला गेलं तर फक्त टी लागत असेल, फॉर एक्झाम्पल बघा, जर डील नावाचा वर्ब आहे, डीलला जर डेल्ट होत असेल, डेल्ट फक्त टी लागलं तर तो तुमचा वीक वर्ब आहे. पण इथं फिलला टी लागलेलं नाहीये, फिलचा फेल्ट झाला, त्यामुळे इथं तुमचा वीक वर्ब येणार नाहीये. म्हणजे ए नाही, बी नाही आणि सी पण नाही. पर्याय क्रमांक पहिला. ईडी लागला तर तुमचा वीक वर्ब झाला. लक्षात. पुढं 65. कुठलं प्लुरल अनेक वचन बरोबर आहे कंपाऊंड वर नाउन्स मध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे. मी वारंवार सांगतो, तुमचं मुख्य शब्द लक्षात ठेवा. जर मला सांगा सन इन लॉ म्हणजे जावई, याचा अनेक वचन काय येणार? हे सन, हा सन महत्वाचा आहे ना, ह्या सनला अनेक वचन करा. काय झाला? सन्स इन लॉ म्हणजे अनेक जावई. मग लक्षात ठेवा, जेव्हा असे कंपाऊंड नाउन असतात, जेव्हा तुम्हाला डॅशनं जोडलेले असतात, त्याला काय करायचं? इथल्या शब्दाला अनेक वचन लक्षात ठेवायचं. मग त्यांनी काय दिलेलं आहे? सन्स इन लॉ आहे का? बरोबर आहे. सेन्स इन लॉ बरोबर अनेक वचन असणार आहे. मग कुठे डी आहे बघा? इथं डी नाहीये, डी नाहीये. हे दोन चेक करा आणि हे दोन चेक करा. आता ए बघा, पासर बाईज की सी ब्रदर्स इन लॉ. आता ब्रदर्स इन लॉ बरोबर आहे, बरोबर ना? ब्रदर्स इन लॉ मेवना लक्षात ठेवायचं. मग ब्रदरचा ब्रदर्स इन लॉ झाला, म्हणजेच काय? पहिला क्रमांक बरोबर आहे पर्यायाचा, सी डी बरोबर आहे. इन लॉज इकडे लावायचं नाही, हे लक्षात ठेवा. इकडे लावायचं नाही, असं चुकलं ते. ठीक आहे, ओके. आता पॅसेज मी तुम्हाला फक्त सांगतो की बरोबर काय असणार आहे. पॅसेज थोडासा डिटेलमध्ये होता, पण इंग्रजीपेक्षा मराठीमधला थोडासा जास्त व्हास्ट होता. एक पानभर पॅसेज मराठीचा होता. आपापली स्ट्रॅटेजी प्रत्येकाने वेगळी करायची आहे. आता मी तुम्हाला डिरेक्ट उत्तर सांगतो. चूज द करेक्ट ऑप्शन्स. पीपल हु हॅव प्लेंटी ऑफ मनी. आता ऍक्च्युअली पॅसेज कशावर सांगितलेलं आहे की भारतामध्ये किंवा या जगामध्ये अशा प्रकारची लोक आहेत, गरीब असतात ते गरीब मध्ये होत राहतात, जे श्रीमंत असतात त्यांच्याकडे अजून पैसे वाढत जातात. मग जर तुम्हाला जर आपल्या भारतामधनं करप्शन काढायचं असेल, ब्रायबरी कमी करायची असेल, सगळं करायचं असेल, तर सगळ्या प्रकारे तुम्हाला अँगलला मदत करावी लागेल. पण त्यांनी सॅक्रिफाईस वगैरे अशा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. पण पॅसेजमध्ये मला एक वोकॅब्युलरी सापडते. तुम्ही पॅसेज न वाचता सुद्धा या वोकॅब्युलरीचा अर्थ सांगू शकला असता. बघा, सिंपल आहे. एफर्ट काय असतो? एफर्ट काय असतो? एफर्ट काय असतं? हार्ड वर्क निडेड टू अचीव्ह समथिंग. म्हणजे डी चा 2 झाला, डी ला 2 आहे. बघा, काय गरजच नाहीये बाकीचे पर्याय करायची. पहिला पर्याय बरोबर आहे. कुठलं पण एक माहिती असू दे. सॅक्रिफाईस काय असतं रे? सॅक्रिफाईस काय असतं? जेव्हा आपण काही गोष्टी गिव्हअप करतो, कशासाठी तरी गिव्हअप करत असतो, यार मला नको आहे, मला त्याग करायचंय, कुठलाही एक शब्द लावू शकला असता, तुम्हाला बरोबर पर्याय पहिला मिळाला असता. म्हणजे 68 ला ए क्लिअर झाला, एक क्लिअर झाला. आता बाकीचे शब्द बघा. ओके, बघा 66 काय आहे? पीपल हु हॅव प्लेंटी ऑफ मनी. ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांच्याबद्दल काय सांगितलं होतं? सीम्स ऑलवेज टू बी एबल टू गेट मोर. त्यांना अजून जास्त गोष्टी मिळत असतात. ऑफन हेल्प, ती हेल्प करत नाहीत, त्यामुळे बी ऑप्शन कॅन्सल झाला. लक्षात ठेवायचं. आता ई चेक करा. डॉमिनेट्स ऍक्सेस टू स्कार्स रिसोर्सेस, की बी कोणता आहे? ओके, सॉरी, नाही, तर तुमचा हाच पर्याय बरोबर आहे, कारण तुम्हाला ए ठेवायचा आहे पण बी येणार नाहीये. ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे ती लोक हेल्प करत बसत नाहीत पुरवरला, असं त्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा 3 लक्षात ठेवायचा. पुढं, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स द सेंट्रल अनॉलॉजी ऑफ द पॅसेज. म्हणजे तुमच्या जो पॅसेज उतार आहे त्याचं थीम काय आहे, सेंट्रल अनॉलॉजी काय आहे. सोसायटी इज लाईक अ मार्केट दॅट नीड्स रेग्युलेशन. ठीक आहे. सोसायटी इज लाईक अ बॅटलफील्ड, नाही, त्यात सांगितलेलं आहे सोसायटी इज लाईक अ सिक पेशंट निडिंग केअरफुल ट्रीटमेंट. आपला समाज असा थोडासा, त्याला म्हणतो ना की असा पेशंट आहे ज्याला ट्रीटमेंटची गरज आहे. पर्याय क्रमांक दुसरा. त्यानंतर पुढं, ओके, 68 मी सांगितलेलं आहे. 69 काय सांगतं? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. कुठल्या बरोबर आहेत? थोडं करप्शनचा उल्लेख केला आहे. द ऑथर बिलीव्स नॅशनल प्रॉब्लेम्स कॅन बी फिक्स्ड विदाउट पर्सनल सॅक्रिफाईस. विदाउट कसं येईल? निगेटिव्ह गोष्टी घ्यायच्या नसतात, कधी पण लक्षात ठेवायचं. विदाउट पहिला पर्याय कॅन्सल करा, ए गेला. अजून कुठे आहे का बघा? नाही. करप्शन अँड इनइक्वालिटी आर प्रेझेंटेड ॲज सिम्पटम्स ऑफ द कंट्रीज कंडिशन. वेल्दी पीपल आर डिस्क्राइब्ड ॲज गेटिंग लेस दॅन दे डिझर्व. अजिबात नाही. श्रीमंत लोकांना खूप जास्त मिळतंय, गेटिंग लेस नव्हे, गेटिंग मोर. म्हणजे सी मला नको आहे, इथं सुद्धा सी गेला, क्लिअर. पुढं, आता बघा, इथं डी बरोबर आहे, इथं पण डी आहे, म्हणजे डी करेक्टच असणार. इम्प्रुव्हिंग द कंट्री इज कम्पेअर्ड टू नर्सिंग अ सिक पेशंट, मग सांगितल्याप्रमाणे. आता मला चेक करायचं आहे की ई आणि बी. ओके, ठीक आहे, मी ई चेक करतो. द पॅसेज सजेस्ट एफर्ट इज अननेसेसरी फॉर सोशल प्रोग्रेस. का अननेसेसरी आहे? का निगेटिव्ह घ्यायचंय? नेसेसरी आहे. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर असणार आहे? बी आणि डी करेक्ट असणार आहे. त्यानंतर 70
चूज द करेक्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू रायटर म्हणजे लेखकानुसार काय पीपल जनरली वेलकम स्लीपलेस नाईट्स अँड हार्डशिप्स अजिबात वेलकम करत नाही. आपल्या लोकांना त्याग सॅक्रिफाईस हार्डवर्क नको आहे म्हणजे ए मला नको आहे हे कॅन्सल झाला ऑप्शन आणि हे सुद्धा कॅन्सल झाला. त्यानंतर लेझीनेस हेल्प सॉल्व्ह नॅशनल इश्यूज आळशीपणा तुम्हाला राष्ट्रीय काही गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करायला प्रयत्न करणार का बी सुद्धा कॅन्सल. बघा काय सिंपल पॅसेज होता. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बाकीचे शिल्लक राहिलेले बघायचे. देन व्हेन बट अँड फॉर कनेक्ट क्लॉजेस दे आर प्रिसिडेड बाय जेव्हा बट आणि फॉर आपण जेव्हा कनेक्टिंग साठी वापरतो शक्यतो आपण कॉमाचा वापर करतो. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक चौथा 72 थ्रू अँड थ्रू मीन्स एंटायरली. एका गोष्टीला कम अप टू करता म्हणजे काय एकदम जवळ येता. आता अप्रोच पण मी केलं असतं पण ए बी नावाचा मला कुठेही पर्याय दिसत नाही त्यामुळे मला हा पर्याय घेऊन जावं लागेल. कुठला पहिला. देन 75 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स दॅट प्रॉपरली रेफर्स टू इडियम गेट अ मंकी ऑफ युअर बॅक. तुमच्या पाठीमागून मंकी ऑफ करायचं आहे. आता तुमच्या पाठीवर का माकड बसलेलं नाहीये पण ऑफ करणं म्हणजे काय करणं तुमच्या पाठीवर जी जबाबदारी असते जे तुम्हाला टेन्शन असतं ते ऑफ होणं म्हणजे निघून जाणं. म्हणजेच शी गॉट अ मंकी ऑफ हर बॅक आफ्टर इटिंग टू मच केक. केक खाण्याचा आणि जबाबदारी झटकण्याचा काय संबंध आहे. द न्यू पॉलिसी विल गेट अ मंकी ऑफ युअर बॅक फॉर द एम्प्लॉई. एम्प्लॉईसाठी जी नवीन काही पॉलिसी आहे त्यामुळे कदाचित जबाबदारी झटकण्याचं होऊ शकतं. ठीक आहे. ही ट्राय टू गेट अ मंकी ऑफ हिज बॅक गोइंग टू द जिम बट इट वॉज क्लोज्ड. 9 क्विटिंग हिज टॉक्सिक जॉब वॉज अ ह्यूज रिलीफ. बघा क्विटिंग हिज टॉक्सिक जॉब स्टेटमेंट थोडं अजून इलॅबरेट केलेलं आहे. त्याच्यासाठी जो वाईट जॉब होता तो सोडून दिला ते खूप जास्त त्याला एक प्रकारचा चांगला रिलीफ मिळाला. त्याला चांगला त्याला आपण काय म्हणतो रिलॅक्सेशन मिळालं. लाईक गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक हे कशासारखं आहे तर मंकी ऑफ हिज बॅक सारखं आहे. पर्याय क्रमांक चौथा. नेक्स्ट थोडं स्पीड मध्ये आपण बघूया. ओके सिंपल काय करायची गरजच नाहीये. काय युबिक्युटस म्हणजे काय असतं युनिव्हर्सल सगळ्या ठिकाणी असणार म्हणजे 2 ला सी आहे. बघा कुठं 2 ला सी आहे 2 ला सी आहे का नाही 2 ला डी 2 ला सी दुसरा पर्याय. किती लगेच 2 सेकंदात तुमचं उत्तर निघतं. बाकीचं सगळं बघून घ्यायचं. एक जरी माहिती असेल तर लक्षात ठेवायचं. गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूशन द ऍक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन द पास्ट टाइम म्हणजे भूतकाळामधल्या काही गोष्टींचं त्याला आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये डोकावून पाहणे त्यातनं काहीतरी शिकून घेणे. आपण त्याला म्हणणार इंट्रोस्पेक्शन म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी जरा बघणं. पण त्याचबरोबर तुम्ही रेट्रोस्पेक्ट पण बघू शकता. तर इथं 2 शब्द दिलेले आहेत. आता याचा अर्थ जरी माहिती नसेल तर तुम्हाला असा कुठला पर्याय दिला बघा की फक्त इंट्रोस्पेक्शन रेट्रोस्पेक्शन पण आहे. तुम्ही पर्याय क्रमांक 3 घेऊन जाऊ शकता. पॉइंट आउट द बेस इन द वर्ड. बेस काय आहे बेस आहे फ्रेंड. बघा फ्रेंड शब्द आहे. फ्रेंड शब्दाला मी फ्रेंडली केला. फ्रेंडलीला मी आय जोडून पुन्हा नेस केला आणि याचं विरुद्धार्थी केलं अनफ्रेंडलीनेस. बेस शब्द कुठला असणार आहे फ्रेंड. ठीक आहे. चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड कॉल ऍट म्हणजे ठीक आहे हे तुम्ही सर्व बरोबर घेऊ शकता पण शक्यतो टू कॉल समवन असा सुद्धा येऊ शकतो. मी ते हॅश करतो संदिग्ध असा वाटतोय मला स्वतःला. लेट अस सी आयोग काय पर्याय देतं. सिलेक्ट द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन द मिनिंग. बघा बॉयस्टरस म्हणजे खूप जास्त एक्साइटेड चंचल असणारा खूप जास्त नॉइझी खूप जास्त आवाज करणारा आणि विचारले काय मोस्ट अपोजिट तर आवाज करणाऱ्याच्या विरुद्धार्थी कसा असतो शांत असतो. वी विल कंटिन्यू टू फाईट फॉर ऍज लॉंग ऍज इट टेक्स. इन दिस सेंटेन्स फाईट मोस्टली नियरली मीन्स आपण खूप जास्त फाईट करणार आहोत जेवढा वेळ लागेल तेवढं. हे फाईट म्हणजे काय आहे तर स्ट्रगल करणे आहे. बी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. 81 चा ओके शेवटचे 5 ते 6 मिनिटं आपण घेऊ म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सगळे इथे पर्याय कळून येतील. चूज द प्रॉपर सफिक्स टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल. हर चाइल्ड बघा आता चाइल्डहुड चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक या प्रकारचे शब्द अस्तित्वात आहेत. म्हणजे तुम्ही जर काहीतरी त्याला सफिक्स जोडला म्हणजे तुम्ही जर त्याला काहीतरी प्रत्यय जोडला तर काही शब्द तयार होतात. पण तुम्हाला वाक्याचा अर्थ विसरून चालणार नाही. वाक्याचा अर्थ बघा हर चाइल्ड डॅश इंथुझियाझम जे लहानपणीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे लहानपणीच्या नव्हे चाइल्डिश ज्या काही गोष्टी असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल वयानं मोठा आहे पण चाइल्डिश सारखं वागतो एखाद्या लहान बाळासारखं वागतो तसंच लहान बाळासारखं जे काही इंथुझियाझम आहे म्हणजे जे काही उत्साह आहे ज्या काही गोष्टी आहेत वॉज कंटॅगियस लिफ्टिंग एव्हरीवन्स मूड. ते कंटॅगियस म्हणजे काय दुसऱ्याकडे परावर्तित दुसऱ्याकडे ट्रान्सफर होणार आणि त्यामुळे सगळ्यांचा मूड चांगला व्हायचा. तर जे चाइल्डिश इंथुझियाझम आहे चाइल्डिश किंवा चाइल्ड लाईक सुद्धा म्हणू शकतो. चाइल्डहुड नव्हे चाइल्ड माइंडर नव्हे हे 2 पर्याय असं म्हणू शकतो. पण हा पर्याय जरा मला जास्त वाटतोय. अगेन मी याला थोडं संदिग्धामध्ये आणतो. आयोगाचा पर्याय आपण बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्लेसेस द फ्रेज अग्री विथ.
आता ऍग्री विथचे अनेक अर्थ आहेत. ऍग्री विथ म्हणजे मला काही गोष्टी शेअर करणं आहे, मी त्याला ऍग्री करतो. काही गोष्टी मला ओपिनियन शेअर करायचं आहे, काही गोष्टी माझ्या अप्रूव्ह मध्ये आहेत, अप्रुव्हल मध्ये आहेत, ते सुद्धा बरोबर आहे. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट घेतला असेल, पण मला अप्रुव्हल असा वाटतो. अगे चुकू शकतं माझं, पण मला अप्रुव्हल असा बरोबर वाटतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे ऍग्री करणं. ठीक आहे. काही लोकांनी अलाव पण केला असेल. आपण या वाक्यात सुद्धा बघू शकतो, आय ऍग्री विथ युअर टर्म्स. मी तुझ्या टर्मशी सहमत आहे, म्हणजे मी अप्रूव्ह करतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पॉइंट आउट द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट काय आहे? अ पर्सन हु राइट्स प्लेज इज अ प्ले राईट. इथनं पाहू शकता. असायलम इज अ प्लेस वेअर मेंटली इल अँड मॅड पर्सन्स आर केप्ट. ठीक आहे, हे सुद्धा येऊ शकतं. अ हर्मिट इज अ पर्सन हु लिव्हज. हर्मिट म्हणजे काय? असा एक साधू असतो किंवा असा एक व्यक्ती आहे जो स्वतःची लाईफ सोडून, समाज सोडून कुठे जातो? शक्यतो जंगलामध्ये जाऊन वास्तव्य करतो, निसर्गात जाऊन वास्तव्य करतो. अ प्लेस वेअर बर्ड्स अँड अॅनिमल्स आर प्रोटेक्टेड अँड एनकरेज टू ब्रीड इज अ सँक्च्युरी. आता यावरनं तुम्हाला असं वाटतं की सँक्च्युरी येणार नाही, पण इथं डी सुद्धा बरोबर वाटते, सी सुद्धा बरोबर वाटतं. आता डी आणि सी तर नाहीये, मग तुम्हाला शक्यतो ऑल ऑफ द बरोबर घेऊन जावं लागेल. ठीक आहे. देन 85 चूज फ्रॉम द फॉलोइंग अँड ऑप्शन करेक्ट सिनॉनिमस वर्ड पेअर्स. बघा 3 प्रकारचे शब्द आलेले आहेत. पहिला, दुसरा आणि आता पुन्हा आला. सिनॉनिमस आणि अँटोनिमस पेअर्स. स्टेराइल बॅरेन बरोबर आहे. वल्गर कोर्स बरोबर आहे. स्टॅटिक मुव्हिंग अँटोनिम झाला, म्हणजे मला बी कॅन्सल करायचा आहे, कॅन्सल. झील पॅशन बरोबर आहे. वाईल्ड टेम चुकला, सी सुद्धा गेला. शाय बॅशफुल टेम मॉडरेट. ठीक आहे, पण याचा बरोबरचा पर्याय कुठला येईल? तुमचा दुसरा पर्याय बरोबर आहे. टू शो द व्हाईट फिदर. व्हाईट फिदर दाखवणे म्हणजे टू ऍक्ट लाईक अ कावर्ड येतो. ठीक आहे, टू ऍक्ट लाईक अ कावर्ड येतो का चेक करावं लागेल. टू डिसीव्ह समवन, टू ऍक्ट लाईक अ कावर्ड म्हणजेच काय? पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. टू शो द व्हाईट फिदर. नेक्स्ट पुढचा. द होल फॅमिली इज. शेवटचे 7-8 प्रश्न आहेत. द होल फॅमिली इज इन द सूप. सूप म्हणजे डिफिकल्टी मध्ये असणे, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. चूज द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज गिव्ह ओव्हर. गिव्ह ओव्हरचा बरोबर अर्थ असणारे फ्रेज कुठले आहेत? तर फ्लॉवर विल गिव्ह ओव्हर आणि गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग, म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. देन 90 आयडेंटिफाय द सेंटेन्स वेअर द फ्रेज इन द हिट ऑफ द मोमेंट. इन द हिट ऑफ द मोमेंट हा एक बरोबर वाटतो आणि पुन्हा हा एक बरोबर वाटतो, तर पर्याय क्रमांक तिसरा. देन आय डोंट बिलीव्ह यू. तुम्हाला स्पीच चेंज करायचं आहे. आय डोंट बिलीव्ह यू, पण वाक्य काय आहे? ही सेड टू मी. त्यानं मला म्हणाला आय डोंट बिलीव्ह यू. हा यू म्हणजे कोण आहे? तो मलाच म्हणालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. बरोबरचा पर्याय कोणता असणार आहे? ही सेड दॅट ही डिडंट बिलीव्ह मी. हा लक्षात ठेवा. तिसरा. नेक्स्ट. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. द गार्ड रिफ्युज्ड हिम ऍडमिटन्स. बघा हिमचं काय येणार? ही येणार. बर, गार्ड रिफ्युज्ड म्हणजे तुम्हाला विटू दिलेला आहे. जर तुमच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पास्ट टेन्स असेल, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वॉज वेअर प्लस विथ्री घ्यावा लागेल. वॉज वेअर आहे का? हे नाही, बाकीचे कॅन्सलच करा. सॉरी, हा तिसरा पर्याय येणार आहे. वॉज रिफ्युज्ड तिसरा पर्याय बरोबर आहे. देन ही हॅज अ कार. बरोबर येस और नो कुठला क्वेश्चन असणार? डज ही हॅव अ कार. बॅलन्स होतं म्हणजे मला ए पाहिजे. ए पाहिजे आहे, चेक करा. ही हॅज ही गॉट अ कार. हॅज नंतर विथ्री लागेल, बॅलन्स होतं क्वेश्चन मार्क मध्ये. ठीक आहे, बी पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक पहिला. बघा हॅज ही गेट्स. हॅज नंतर कधीही एस येस लागत नाही. डज नंतर कधी हॅज लागत नाही. बेसिक क्रियापद होते. 94 आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स. इफ द पोलीस हॅड अराइव्ड अर्लियर द रॉबरी माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. जर पोलीस अगोदर टाइमला आले असते तर कदाचित ते डकेती आहे किंवा जी लुटेरे आहेत तर ते झालं नसतं, किंवा इथं आपण प्रिव्हेंट करू शकलो असतो. लक्षात ठेवायचं. पॉसिबिलिटी वाटते कधी, जर पोलीस आधी आले असते तर. माइट, माइट म्हणजे शक्यता वर्तवणे, म्हणजे पॉसिबिलिटी, लक्षात ठेवायचं. देन चेंज द व्हॉइस. आता जेव्हा तुम्हाला असे पर्याय देतील तेव्हा तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आहे, दोन तुमचे स्टेटमेंट बरोबर येणार आहेत. माय अंकल गेव. गेव म्हणजे लक्षात ठेवा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये विटू आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मला वॉज वेअर प्लस विथ्री पाहिजे. चेक करा, इथं वॉज आहे, पुन्हा इथं सुद्धा वॉज आहे. हे एम आहे म्हणजे प्रेझेंट गेला. अ पेन वॉज गिवन. दोन तुम्हाला कर्म दिलेले आहेत. माय अंकल गेव मी हे कर्म आहे आणि अ पेन हे कर्म आहे. मग मीचं काय होणार? आय होणार आणि अ पेनचा पुन्हा अ पेन होणार. सो वॉज प्लस विथ्री आणि पुन्हा वॉज प्लस विथ्री. ए आणि बी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा 96. ओके. चूज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब अग्रीमेंट. बघा द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी हॅज. कॉस्ट एक वचन घ्यायचं, हॅज त्याला बरोबर आहे. कॉस्ट नंतर हॅव लागेल का? अजिबात नाही. इन्फॉर्मेशन
द इन्फॉर्मेशन अवर जर्नल ऑफर्स टू द एक्सपोर्टर्स इज. इन्फॉर्मेशन एका प्रकारची असते, सिंग्युलर, त्याला इज लागेल, म्हणजे कुठलं बरोबर आहे? ए आणि सी बरोबर आहे, पर्याय क्रमांक दुसरा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर इन द इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ड्राईव्ह स्लोली, फक्त V1 आहे, फक्त V1 आहे. वॉक फास्ट म्हणजे ए आणि डी बरोबर आहे. यावेळेच्या पेपरला असं वाटतंय इंग्रजी व्याकरणाच्या की पहिला पर्याय जो आहे तो खूप जास्त वेळ आलेला बघा. पहिला पर्याय फिल इन द ब्लँक डॅश वर्च्यू कसा असतो? बाय वर्च्यू ऑफ. हे तर तुम्हाला फ्रेजेस दिलेले आहेत, कुठं बाय वर्च्यूचा उल्लेखच नाही, ते इन दिलेला आहे. बाय वर्च्यू ऑफ द पॉवर वेस्टेड इन मी, म्हणजे माझ्यामध्ये जी पॉवर वेस्ट केलेली आहे ती एक प्रकारची वर्च्यू आहे. म्हणजेच काय? एक प्रकारचा आशीर्वाद आहे, एक प्रकारचा तुम्हाला काय त्याला म्हणायचं, आपल्याला पुण्याचं काम आहे. फ्रेज लक्षात ठेवायचा फक्त. वर्च्यू नंतर ऑफच लागेल. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ही डॅश हिअर फॉर द लास्ट 5 years. जेव्हा जेव्हा तुमच्या वाक्यात टाइम क्लॉज दिला असेल, लास्ट असेल, फॉर असेल, सिन्स असेल, तर तुम्हाला वाक्याचा काळ कोणता घ्यावा लागतो? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे का इथं? आहे. नेक्स्ट शेवटचा प्रश्न. विच इज किंवा आर करेक्ट सेंटेन्स टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट हॅपन्ड रिपीटेडली. जर भविष्यामध्ये वारंवार गोष्टी होणाऱ्या असतील किंवा झालेल्या असतील तर मला काय वापरावं लागेल? लक्षात ठेवायचं. यूज टू म्हणजे भविष्यामध्ये आपण वारंवार गोष्टी करत असतो. यूज टू आहे 2 आणि 4 पहिला पर्याय बरोबर. झालं? क्लिअर झालं का? म्हणजेच काय, तर मी असं म्हणतो इंग्रजी व्याकरणचा पेपर तसा लेंदी होता, स्टेटमेंट जास्त होते, थोडा पॅसेज पण चांगला होता, पण तरी सुद्धा लक्षात ठेवायचं या 50 प्रश्नापैकी जर अटेम्प्ट झाले नसतील, बरेचसे विद्यार्थी 40च्या आसपास अटेम्प्ट करतात, ठीक आहे, पण 5 ते 6 वोकॅब्युलरी जर मी स्किप केल्या तर बाकी बराचसा पेपर बऱ्यापैकी चांगला होता. आता पेपर झाल्यावर सगळं चांगलंच वाटतं, पेपर सोडताना सुद्धा असं वाटतं की माझं सगळंच बरोबर आहे. पण आता लक्षात ठेवायचं, सध्या फक्त ही आपण संभाव्य उत्तर सांगितलेली आहेत. कदाचित आयोगाची उत्तरं वेगळी असतील, त्यांच्याकडे काही गोष्टी वेगळ्या केल्या जातील, तर सुद्धा आपल्याला इंग्रजी व्याकरण समजला पाहिजे आणि म्हणून तो एकदम थोडक्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, तुमची जे काय मतं असतील ती सुद्धा कमेंट टाकून द्या आणि आपापल्या मित्रांमध्ये सांगत चला की एमपीएससी फॅक्टरीवर आपण दररोजच्या जबरदस्त गोष्टी घेत आहोत. पुन्हा भेटू. जय हिंद.